नमस्कार. आता आपण गेम थिअरीमधील म्हणजेच खेळ सिद्धांतामधील एक महत्त्वाची संकल्पना समजावून घेणार आहोत. कैद्यांची कोंडी, प्रिझनर्स डिलेमा. व्यवहारामध्ये आपण अनेक वेळा पाहतो की दोन व्यक्ती किंवा दोन उत्पादन संस्था किंवा दोन कंपन्या किंवा अगदी दोन राजकीय पक्षसुद्धा एकमेकांशी सहकार्य न केल्यामुळे तोट्यामध्ये जातात. जर त्यांनी एकमेकांशी सहकार्य केलं असतं तर त्यांना स्वतंत्रपणे घेतलेल्या निर्णयांपेक्षा अधिक लाभ होऊ शकला असता. अशा प्रकारच्या परिस्थितीचं प्रतिनिधित्व गेम थिअरीमध्ये कैद्यांची कोंडी ही संकल्पना करते. आपण ही संकल्पना एका गोष्टीच्या माध्यमातून समजावून घेऊया. गोष्ट अशी आहे, दोन चोर असतात किंवा दोन गुन्हेगार असतात. समजा आपण त्यांना चोर म्हणूया. हे दोन एकत्रितपणे एका ठिकाणी चोरी करतात आणि चोरी केल्यानंतर ते दोन चोरीचा मुद्देमाल वाटून घेऊन ते दोघंजणं आपापल्या वाटेने निघून जातात. समजा तो चोर आहे, पहिला चोर आहे त्यातला ए आणि दुसरा आहे बी. हे ए आणि बी हे दोघंजणे एकत्र चोरी करून चोरी झाल्यानंतर मुद्देमाल एकमेकांमध्ये आपापसात वाटून घेऊन आपापल्या वाटेनं वेगळ्या वाटेने निघून गेले. या दोन चोरांना काही काळानंतर पोलीस वेगळ्या ठिकाणाहून पकडतात आणि त्या दोघांना वेगवेगळ्या जेलमध्ये टाकतात किंवा कैदखान्यामध्ये टाकतात. आता ए आणि बीचा चोरी केल्यानंतर एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संपर्क आलेला नसतो. आत्तासुद्धा ते दोन वेगळ्या जेलमध्येच आहेत. या दोघांना वेगवेगळ्या जेलमध्येच ठेवून किंवा कैदखान्यामध्येच ठेवून पोलीस तपास सुरू करतात. पोलीस ए आणि बी समोर एकाच प्रकारचे पर्याय ठेवतात. पोलीस दोघांनाही सांगतात की जर तुम्ही गुन्हा कबूल केलात तर तुम्हाला 5-5 वर्ष शिक्षा होईल. जर दोघांनीही गुन्हा कबूल केला नाही तर दोघांना 2-2 वर्षाची शिक्षा होईल. जर एने गुन्हा कबूल केला आणि बीने गुन्हा कबूल केला नाही म्हणजेच अमान्य केला तर एला 1 वर्ष शिक्षा कबूल केला म्हणून आणि बीला 10 वर्ष शिक्षा कबूल नाही केला म्हणून किंवा अमान्य केला म्हणून. या उलट जर बीने आपला गुन्हा कबूल केला आणि एने गुन्हा कबूल केला नाही तर बीला गुन्हा कबूल केला म्हणून 1 वर्ष शिक्षा आणि एला गुन्हा कबूल नाही केला म्हणून 10 वर्ष शिक्षा. आता इथे दोघांनीही जर गुन्हा कबूल नाही केला तर होणारी शिक्षा कमी आहे, फक्त 2-2 वर्ष. दोघांनीही गुन्हा कबूल केला तर होणारी शिक्षा आहे 5-5 वर्ष. परंतु दोघांपैकी एकानं गुन्हा कबूल केला तर जो गुन्हा कबूल करेल त्याला शिक्षा होईल 1 वर्ष आणि जो गुन्हा कबूल करणार नाही त्याला शिक्षा होईल 10 वर्ष. आता इथे दोघांनी एकमेकांशी सहकार्याचं धोरण ठेवून जर गुन्हा कबूल केला तर त्यांना कमीत कमी 2 वर्षाची शिक्षा होईल किंवा कमी शिक्षा होऊ शकते. हा त्यांच्यासाठी पर्याप्त डावपेच आहे. परंतु इथे महत्त्वाची समस्या अशी आहे की दोघांचा एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संपर्क नाही आहे. त्यामुळे एला बीबद्दल माहीत नाही आहे बी काय विचार करतो आहे आणि बीला एबद्दल माहीत नाही आहे की ए काय विचार करतो आहे. अशा परिस्थितीमध्ये एचा बीवर किंवा बीचा एवर जर विश्वास नसेल तर दोघेही पर्याप्त डावपेचापासून दूर जातात. आपण ही अवस्था जिला कैद्यांची कोंडी असं म्हटलं गेलं आहे, ही कैद्यांच्या कोंडीची अवस्था आपण पे ऑफ मॅट्रिक्सच्या मदतीने समजावून घेऊया. पे ऑफ मॅट्रिक्स किंवा परतावा मॅट्रिक्स म्हणजे काय आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. खेळाडूसमोर असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच आहेत त्या डावपेचांमधला सर्वाधिक परतावा मिळवून देणाऱ्या डावपेचाला आपण पर्याप्त डावपेच असं म्हणतो. आता या डावपेचांमध्ये प्रत्येक डावपेचाच्या संदर्भात वेगवेगळा परतावा असतो. अशा परताव्याशी संबंधित संख्या आपण एका चौकटीमध्ये मांडल्या की जी चौकट उपलब्ध होते तिला परतावा मॅट्रिक्स किंवा पे ऑफ मॅट्रिक्स असं म्हणतात.
आपल्या ह्या गोष्टीमध्ये ए आणि बी या दोघांनी गुन्हा केलेला आहे. दोघांनाही पोलिसांनी पकडलेलं आहे आणि दोघांसमोर वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय पोलिसांनी ठेवलेले आहेत. आता ए समोर 2 डावपेच आहेत आणि बी समोरसुद्धा 2 डावपेच आहेत. ए समोरचे डावपेच आहेत गुन्हा मान्य करणं, दुसरा डावपेच आहे गुन्हा अमान्य करणं. त्याचप्रमाणे बी समोरसुद्धा तेच डावपेच आहेत, गुन्हा मान्य करणं किंवा दुसरा डावपेच गुन्हा अमान्य करणं. दोघांकडचे डावपेच सारखेच आहेत, परंतु दोघांचा एकमेकांशी काहीही संपर्क नाही आहे. त्यामुळे एला माहीत नाही आहे की बी कोणता डावपेच निवडणार आहे, बीला माहीत नाही आहे की ए कोणता डावपेच निवडणार आहे. आणि त्यामुळे कशा प्रकारची स्थिती निर्माण होते हे आपण समजावून घेऊया. आता या माहितीच्या आधारे आपण पे ऑफ मॅट्रिक्स तयार करूया. यासाठी आपण एक चौकट आखूया. या चौकटीमध्ये आपण त्या डावपेचाशी संबंधित आकडे भरूया. आपल्याला माहिती आहे ए आणि बी दोघांनीही जर गुन्हा कबूल केला तर दोघांना होणाऱ्या शिक्षेचं प्रमाण 5-5 वर्षांचं आहे. त्याला आपण पे ऑफ 5-5 असं म्हणूया. दोघांनीही गुन्हा जर अमान्य केला तर दोघांना होणाऱ्या शिक्षेचं प्रमाण 2-2 वर्षांचं आहे. म्हणजे इथं पे ऑफ 2-2 असा आहे. जर एने गुन्हा मान्य केला आणि बीने अमान्य केला तर एला 1 वर्ष शिक्षा, उजव्या कोपऱ्यातला वरचा आकडा, आणि बीला गुन्हा अमान्य केला म्हणून 10 वर्ष शिक्षा. या उलट बीने गुन्हा मान्य केला आणि एने गुन्हा अमान्य केला तर एने गुन्हा अमान्य केला म्हणून त्याला 10 वर्ष शिक्षा. पहिला आकडा एचा, खालचा डावीकडचा चौकोन, आणि बीने गुन्हा मान्य केला म्हणून त्याला 1 वर्ष शिक्षा. ही जी चौकट तयार झाली या चौकटीला पे ऑफ मॅट्रिक्स, परतावा मॅट्रिक्स असं म्हणतात. आता या परतावा मॅट्रिक्सच्या माध्यमातून आपण कैद्यांची कोंडी अधिक समजावून घेऊया. दोघांनी गुन्हा मान्य केल्यास मिळणारा परतावा 5-5 असा आहे, म्हणजेच त्यांना होणारी शिक्षा 5-5 वर्ष आहे, तुलनेने जास्त आहे. दोघांनी गुन्हा अमान्य केला तर त्यांना मिळणारा परतावा 2-2 असा आहे, म्हणजेच त्यांना होणारी शिक्षा कमीत कमी आहे. शिक्षा कमीत कमी आहे याचा अर्थ परतावा जास्त आहे, रिटर्न्स जास्त आहेत, पे ऑफ जास्त आहे. त्यामुळे या दोघांच्या दृष्टीनं पर्याप्त डावपेच आहे गुन्हा अमान्य करणं, दोघांनीही गुन्हा अमान्य करणं. पण दोघांनाही माहीत नाही आहे की समोरचा व्यक्ती कशा प्रकारे निर्णय घेणार आहे. एला बीबद्दल विश्वास नाही आहे आणि बीला एबद्दल विश्वास नाही आहे. जर एने गुन्हा अमान्य केला आणि त्यावेळेला मात्र बीने मान्य केला तर एला 10 वर्ष शिक्षेत काढावी लागतील, बीला 1 वर्षात त्याची सुटका होऊन जाईल. या उलट एने मान्य केला आणि बीने अमान्य केला तर बीला सगळ्यात जास्त शिक्षा होईल, ए लवकर सुटून जाईल. आता यामध्ये दोघांनी जर स्वार्थी विचार केला तर काय होईल याचा विचार आपण करूया. कैद्यांच्या कोंडीमध्ये हेच होतं. कैद्यांच्या कोंडीमध्ये सहभागी असणारे दोन्ही खेळाडू स्वार्थी विचार करतात, त्यामुळे सहकार्याचं धोरण अवलंबत नाहीत आणि त्यामुळे जो पर्याप्त डावपेच असतो सर्वोच्च परतावा देणारा त्यापासून दूर जाऊन दुसराच डावपेच निवडतात की ज्यामुळे त्यांचा परतावा कमी होतो. इथे आता एला बीवर विश्वास नसल्यामुळे बीला भीती वाटते की बी हा आपल्याला कमी शिक्षा व्हावी यासाठी कदाचित गुन्हा मान्य करेल, आणि कारण त्याला गुन्हा मान्य करून 1 वर्ष शिक्षा होणार आहे आणि जर एनं अमान्य केली तर त्याला 10 वर्ष शिक्षा होणार आहे. त्यामुळे ए असा विचार करतो की बी कदाचित गुन्हा मान्य करेल, त्यामुळे तो जर गुन्हा मान्य करणार असेल तर मी सुद्धा गुन्हा मान्य करणं हेच योग्य राहील. बी पण असाच विचार करतो आहे. बीचा सुद्धा एवर विश्वास नाही आहे, त्यामुळे बीला कळत नाही की ए कोणता निर्णय घेणार आहे. पण बीला भीती अशी वाटते की ए गुन्हा मान्य करेल
आणि एने जर गुन्हा मान्य केला आणि आपण जर अमान्य केला तर आपल्याला 10 वर्षे शिक्षा होऊन बसेल. त्यापेक्षा आपणही गुन्हा मान्य करण्याचं धोरण ठेवणं चांगलं. अशा परिस्थितीमध्ये ए आणि बी हे दोघेही गुन्हा मान्य करण्याचा डावपेच निवडतात आणि त्यामुळे दोघांनाही 5-5 वर्षाच्या शिक्षेला सामोरं जावं लागतं. हे कशामुळे घडतं? एकमेकांशी सहकार्य करू न शकल्यामुळे किंवा न केल्यामुळे घडतं. या सिच्युएशनला किंवा या परिस्थितीलाच कायद्याची कोंडी असं म्हणतात. व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला असं अनेक वेळा असं दिसतं की व्यक्ती एकमेकांचा विचार न करता स्वार्थी विचार करतात आणि त्यातून ते पर्याप्त डावपेचापासून म्हणजे चांगला परतावा देणाऱ्या डावपेचापासून लांब जातात. कायद्यांची कोंडी हा निर्णय प्रक्रियेच्या विश्लेषणातील एक विरोधाभास आहे की ज्यामध्ये दोन व्यक्ती फक्त स्वतःच्या लाभाचा विचार करून निर्णय घेत असल्याने पर्याप्त डावपेचापासून दूर जातात. आता म्हटलं तसं ते फक्त स्वतःचा विचार करतात, स्वार्थी विचार करतात आणि त्यामुळे ज्यातून सगळ्यात जास्त मिळालं असतं, दोघांची खरं तर 2 वर्षाच्या शिक्षेमध्ये सुटका होऊन गेली असती, तो डावपेच न निवडता 5-5 वर्षाच्या शिक्षेचा डावपेच दोघंही निवडून मोकळे होतात. हे कशामुळे घडतं? तर दोघांनी स्वार्थी विचार केल्यामुळे घडतं. कायद्यांची कोंडी ही अशी स्थिती आहे की ज्यामध्ये दोनही खेळाडू दुसऱ्याचा बळी देऊन स्वतःला वाचवू इच्छितात. ही कायद्यांची कोंडी ही गेम थेअरीमधील अशी सिच्युएशन किंवा अशी परिस्थिती आहे की ज्यामध्ये दुसऱ्याचा बळी देऊन त्या बदल्यात आपल्याला वाचवायचं अशा प्रकारचं धोरण खेळाडू ठेवतात. व्यवहारामध्ये आपण बऱ्याच वेळेला 2 व्यक्ती किंवा 2 कंपन्या किंवा 2 राजकीय पक्ष अशा प्रकारे वागताना आपण पाहतो. बऱ्याच वेळेला एकमेकांशी सहकार्य धोरण न ठेवता दोन्ही कंपन्यांनी एकमेकांशी सहकार्याचं धोरण जर ठेवलं तर त्यातून दोघांनाही लाभ वाढू शकतो. पण तसं न करता स्वार्थी विचार करून असहकाराचं धोरण ठेवलं जातं आणि त्यातून दोघांचाही लाभ किंवा नफा कमी होत जातो. दोघांनी स्वार्थी विचार केल्यामुळे प्रत्येकाला होणारा लाभ हा सहकार्याचं धोरण अवलंबल्यास होणाऱ्या लाभापेक्षा कमी राहतो. खरं तर सर्वाधिक लाभ हा सहकार्याच्या धोरणामध्ये असतो, एकमेकांना सहकार्य करण्यामध्ये असतो. परंतु कायद्याच्या कोंडीमध्ये असं दिसतं की एकमेकांवर विश्वास नसल्यामुळे आणि एकमेकांची सहकार्य करू न शकल्यामुळे किंवा सहकार्याचं धोरण नसल्यामुळे दोघेही स्वार्थी विचार करतात आणि त्यामुळे आपला लाभ कमी करून घेतात. कायद्यांची कोंडीचा सामाजिक शास्त्रामधील डावपेचात्मक निर्णयांसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो. समाजशास्त्रामधल्या किंवा सामाजिक शास्त्रांमधल्या अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र यासारख्या मानववंशशास्त्र यासारख्या सामाजिक शास्त्रांमधल्या डावपेचात्मक निर्णयांच्या विश्लेषणांसाठी कायद्यांच्या कोंडीचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. कारण सामाजिक शास्त्रामध्ये अभ्यासले जाणारे जे निर्णय आहेत किंवा निर्णयांचं विश्लेषण जे आहे ते बऱ्याच वेळेला कायद्यांच्या कोंडीच्या चौकटीमध्ये बसणारं असतं आणि त्यामुळे कायद्यांच्या कोंडीच्या या गेमच्या आधारे अशा निर्णयांचं विश्लेषण आपण करू शकतो. राजकीय पक्षांमध्ये आपण बऱ्याच वेळेला बघतो एकमेकांशी स्पर्धा करण्याच्या ऐवजी एकमेकांशी सहकार्य करण्याच्या ऐवजी एकमेकांशी स्पर्धा करण्याचं धोरण राजकीय पक्ष अवलंबतात आणि त्यामुळे दोघांचाही लाभ कमी होतो. निवडणूक लढवत असताना राजकीय पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या ऐवजी एकमेकांच्या विरोधात उभे राहतात आणि त्यातून त्यांची मिळणारी मतं कमी होतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात त्यांना सत्तेपासून बाजूला व्हावं लागतं किंवा त्यांच्या सीट्स कमी होतात. हा अनुभव आपण राजकीय निर्णयांमध्ये बऱ्याच वेळेला घेतो किंवा आपल्याला लक्षात येतो. अशाच प्रकारची परिस्थिती उद्योग संस्थांच्या बाबतीत दिसते. 2 कंपन्या बऱ्याच वेळेला एकमेकांशी सहकार्य धोरण न ठेवल्यामुळे लाभापासून वंचित होतात. म्हणजे उदाहरणार्थ 2 कंपन्यांना जाहिरात करायची की जाहिरात करायची नाही असे समजा दोघांसमोर डावपेच असतील. जर दोघांनीही जाहिरात करायची नाही असं ठरवलं आणि या 2च कंपन्या मार्केटमध्ये असतील आणि दोघांनीही जाहिरात करायची नाही असं जर ठरवलं तर दोघांचाही जाहिरातीवरचा खर्च कमी होईल आणि हे दोघंजण असल्यामुळे त्यांना 50-50% मार्केट मिळेल आणि दोघांचाही लाभ वाढेल.
किंवा ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे मार्केट मिळेल, बाजारपेठ उपलब्ध होईल आणि दोघांचाही लाभ वाढेल, कारण मुख्य म्हणजे जाहिरातीचा खर्च वाढेल. पण दोघांचाही सहकार्याचं धोरण नसल्यामुळे आणि एकमेकांवर विश्वास नसल्यामुळे दोघेही जाहिराती करण्याचा निर्णय घेतात आणि त्यामुळे जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात आणि त्यामुळे त्यांचा होणारा लाभ कमी होतो. अशा प्रकारच्या सिच्युएशन्स आपल्याला सामाजिक शास्त्रांमध्ये अनेक वेळेला आढळतात, की ज्यांचं स्पष्टीकरण आपण कायद्यांच्या कोंडीच्या माध्यमातून देऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून कायद्यांची कोंडी ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. व्यापार, राजकारण, सामाजिक चौकटींमध्ये सहकार आणि स्पर्धा यांच्यातून संतुलन कसे साधले जाते हे समजून घेण्यासाठी कायद्यांची कोंडी ही उत्तम स्थिती आहे. बऱ्याच वेळेला या प्रकारच्या बॅकग्राऊंडमध्ये, पार्श्वभूमीमध्ये, म्हणजे व्यापारामध्ये, राजकारणामध्ये किंवा समाजांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चौकटींमध्ये सहकार्याचा आणि स्पर्धेचा बॅलन्स कसा राखला जातो हे कायद्यांच्या कोंडीमधून आपल्याला लक्षात येतं. कायद्यांच्या कोंडीच्या विश्लेषणामध्ये सुरुवातीला सांगितलेल्या गोष्टीमध्ये दोघेही गुन्हा मान्य करतात आणि 5-5 वर्षाच्या शिक्षेवर निघून जातात. यातून पोलिसांचं काम सोपं होऊन जातं. या प्रकारे दोघांनी एकमेकांशी स्पर्धा केल्यामुळे ॲटोमॅटिकली ते गुन्हा मान्य करण्याकडे त्यांचा कल जातो. जर दोघांनी सहकार्य केलं असतं तर दोघांनी गुन्हा मान्य केला नसता आणि त्यांचा परतावा वाढला असता. त्यामुळे सहकार आणि स्पर्धा यांच्यामधलं संतुलन कसं साधलं जातं हे आपल्याला कायद्याच्या कोंडीमुळे लक्षात येतं. धन्यवाद.